श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दोन वस्तू तुम्ही तुमच्याजवळ नेहमी ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सारे बदल झालेले दिसून येतील. तुमची हळूहळू प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल. तुमच्या घरात बरकत निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मिळतील. तसेच जर कोणत्या अडचणी असतील, कोणत्या समस्या असतील तर त्याच्यातून तुम्हाला मार्ग हे नक्कीच मिळतील. या दोन वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. त्यामुळे तुमच्याजवळ लोक आकर्षित होतील, लक्ष्मी आकर्षित होईल. तुमचे जे नवग्रह आहेत ते शांत होतील आणि जेव्हा नवग्रह माणसाच्या आयुष्यात शांत असतात तेव्हा त्याच्या आयुष्यात कशाचीही कमी राहत नाही. फक्त या दोन गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ का ठेवायच्या आहेत, कशा पद्धतीनं ठेवायच्या आहेत, तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ ठेवल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सगळ्यात अगोदर आपण नवग्रहांबद्दल माहिती घेऊया. ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो, म्हणजेच गुरुग्रह हा कमकुवत असतो, त्यांना प्रत्येक कामात अपयश येते, अडचणी निर्माण होतात किंवा कोणतेही काम त्यांचे पूर्ण होत नाही. कोणत्याही काम त्यांनी हातात घेतलं तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो त्यांना पुष्कराज हा खडा घालाय सांगतात. परंतु हा पुष्कराज जे रत्न आहे ते सर्वांना परवडणारे नसते. तसेच ज्यांना मानसिक त्रास असतो त्यांना मोती धारण करायला सांगितलं जातं. मोतीची अंगठी ही चांदीमध्ये असते आणि ती करंगळीमध्ये धारण केली जाते. करंगळीमध्ये मोती धारण केल्याने माणूस शांत राहतो, त्याचा मानसिक त्रास हा कमी होतो. आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा जर प्रबळ असेल तर आपल्याला मानसन्मान मिळतो. बाहेर समाजामध्ये आपल्याला मान प्रतिष्ठा मिळते. तसेच घरामध्ये शुभ कार्य होत राहतात, धार्मिक कार्य ही सारखी होत राहतात. घरामधील वातावरण हे एकदम शांत राहते, भांडण कटकट होत नाही. मोती किंवा पुष्कराज रत्न धारण केल्यामुळे त्या रत्नांचा स्पर्श आपल्या शरीराला होतो आणि आपल्या पत्रिकेतील ग्रह बदलण्यास याचा उपयोग होतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आपल्या शरीराला स्पर्श होणं महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच दोन गोष्टी पाहणार आहोत की त्या गोष्टी आपल्या शरीराला स्पर्श करणार आहेत, त्याच्यामुळे त्याचा फायदा हा आपल्याला मिळणार आहे. या दोन्ही वस्तू ह्या पुढील जे रत्न आहे त्या रत्नाप्रमाणेच काम करतात. आपले नवग्रह आहेत त्यांना शांत करतात. आपल्या आयुष्यात प्रगतीला सुरुवात होते. आपल्या घरात आनंद वातावरण निर्माण होते. तसेच आपल्या घरात हळूहळू बरकत व्हायला सुरुवात होते. आपले ग्रह जर शांत असतील, आपल्या ग्रहांमध्ये जर काही दोष नसेल तर आपण कोणतेही काम करत असू तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे मिळतेच मिळते. अशा या दोन वस्तू आहेत. खाऊचे पान म्हणजे कोणी त्याला विड्याचे पान असेही म्हणतात. हे विड्याचे पान देवी देवतांना प्रसन्न करणारे पान आहे. आपण नेहमीच आपल्या देवी देवतांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे. लक्ष्मीला, कुलदेवीला किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे. याचं कारण असं की पानाचा विडा हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे. याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजे काथ्या आहे, खोबरं आहे, हे देवदेवतांना आवडणाऱ्या वस्तू आहेत. आता आपल्याला आपल्याजवळ ठेवणाऱ्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बडीशेप. बडीशेप का ठेवायची आहे तर बडीशेप आपला बुधग्रह आणि शुक्रग्रह मजबूत करते. त्यामुळे बुधग्रह आणि शुक्रग्रह प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ बडीशेप ही ठेवायची आहे. ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह हा मजबूत आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण, पैशासंबंधित समस्या येत नाहीत.
त्याचे जीवन ऐशोआरामाचे होते. तसेच ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो ते लक्झरी आयुष्य जगतात. तसेच आपल्याला बडीशेपबरोबर काळी मिरी घ्यायची आहे. तर काळी मिरी का घ्यायची आहे, तर काळी मिरी शनी ग्रहाला शांत करण्याचं काम करते. आपल्या शरीराला जर बडीशेप आणि काळी मिरीचा स्पर्श जर सतत झाला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे शांत होतात. शनिदेव, शनी महाराज शांत होतात आणि आपल्या सर्व समस्या या शांत होतात. कोणतीही अडचण येत नाही. तसेच आपण जे काही काम करू इच्छितो ते काम पूर्ण होते. त्या कामामध्ये कोणतीच अडचण येत नाही. त्यामुळे कामामध्ये जर आपल्याला अडचण आली नाही तर आपोआपच आपल्या घरात बरकत निर्माण होते. त्यामुळे लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यामुळे आपले घर हे आनंदी होते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. घरातील सर्व सदस्य हे आनंदी राहतात. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळते. घरात खूप शांत समृद्धी येते. बडीशेप आहे ती तुम्ही कितीही घ्या, अर्धा चमचा, कितीही तुमच्या इच्छेनुसार बडीशेप कितीही घ्या. पण काळी मिरी मात्र तुम्हाला तुमचा जो मूल्यांक आहे त्यानुसारच घ्यायची आहे. आता मूल्यांक म्हणजे काय, तर तुमची जी जन्मतारीख आहे त्याची बेरीज करून येणारी जी संख्या आहे ती तुमचा मूल्यांक असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख 28 असेल तर 2 + 8 बरोबर 10 आणि नंतर 10 + 0 म्हणजे 1, म्हणजे तुमचा मूल्यांक हा 1 आहे. तसेच जर तुमची जन्मतारीख 9 असेल तर तुमचा मूल्यांक हा 9 असेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसार काळी मिरी घ्यायची आहे. 9 मूल्यांक असेल तर 9 काळी मिरी घ्यायची आहे. 1 मूल्यांक असेल तर 1 काळी मिरी घ्यायची आहे. तसेच जर 8 मूल्यांक असेल तर 8 काळी मिरी घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, काळी मिरी ही तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसारच घ्यायची आहे. आता तुम्हाला मूल्यांक म्हणजे काय हे नक्कीच समजलं असेल. तर त्यानुसार काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे. हे दोन्ही तुम्ही एकत्र करून तुम्ही जर ड्रेस घालत असाल तर ड्रेसच्या ओढणीला छोटीशी गाठ मारून त्याच्यात ते बांधू शकता. किंवा तुम्ही साडी घालत असाल तर साडीच्या पदराला या बडीशेप आणि काळी मिरीची गाठ बांधायची आहे. तसेच जर तुम्ही साडी ड्रेस घालत नसाल तर तुमच्या गळ्यात तुम्ही याची छोटीशी तावीज तुमच्या गळ्यात घालू शकता. काहीही करून, कसेही करून तुम्हाला हे दोन्ही एकत्र तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहे. यामुळे तुमची प्रगती होईल. तुमच्या घरात बरकत होईल. तुमचे ग्रह पूर्ण शांत होतील. शनी महाराज, शनिदेव हे पूर्णपणे शांत होतील. ग्रह शांत झाल्यामुळे तुमच्या मार्गात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ही जी बडीशेप आणि काळी मिरीची जी पूड आहे आपण तयार केलेली आहे, ही महिलांनी त्यांचा मासिक धर्म आल्यानंतर ही अगोदरची पुडी आहे ती विसर्जन करायची आहे. ते तुम्ही कुठेही करू शकता. शेतात, मातीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे. आणि मासिक धर्म संपल्यानंतर पुन्हा नवीन पुडी तयार करायची आहे. पुरुषांना जेव्हा काही सूतक काळ असेल तेव्हा ती जुनी पुडी विसर्जित करायची आहे आणि नवीन पुडी तयार करायची आहे. जोपर्यंत ती पुडी काम करत आहे असे वाटत आहे तोपर्यंत ती पुडी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. तुम्हाला जर असं वाटलं की आता आपलं काही काम होत नाही तर ती पुडी तुम्ही विसर्जित करायची आहे आणि नवीन पुडी आपल्याजवळ ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी मातेला नेहमी वेलची किंवा लवंग वाहत जा. तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करायला जात असाल तेव्हा 2 लवंग तुमच्या तोंडात ठेवून बाहेर जावा. यामुळे तुमचे काम हे नक्की होईल. आपल्या घरात नेहमी दालचिनी, लवंग आणि वेलची हे असायलाच हवे. या वस्तू आपल्या घरातून कधीही संपू देऊ नका. कारण या वस्तू आहेत म्हणजे वेलची, लवंग, दालचिनी या लक्ष्मीकारक आहेत. यामुळे या वस्तू आपल्या घरात या नेहमी असायलाच हव्यात. तसेच दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी मातेला लवंग, वेलची वाहू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी माता वास करेल. लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील आणि घराची हळूहळू बरकत होईल, प्रगती होईल.
या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी तुम्ही एकदा नक्की श्रद्धा आणि विश्वासाने करून बघा. तुम्हाला याचा अनुभव हळूहळू नक्कीच येईल. म्हणजे लगेच काही तुम्हाला याचा अनुभव मिळणार नाही, पण काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला हे नक्की जाणवेल की तुमचे जीवन आता बदलले आहे. तुम्ही अगोदर जसे होता तसे आता तुमची हळूहळू प्रगती होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. फक्त हे उपाय करताना आपल्या मनात श्रद्धा, भक्ती असायला हवी. तरच या उपायाचे आपल्याला हे फळ मिळेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.